श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामी तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करतील असे मानून हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण येणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येवोत ही सदिच्छा. स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस. जे कोणी लोक तुला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुझ्या इच्छांच्या आड येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे सोडून दे. कारण त्यांच्यावर तू लक्ष केंद्रित केले तर तुझ्या कार्यात तुझे मन अधिक रमणार नाही आणि त्याचीच ती इच्छा करतात की तुझे कार्यात मन न लागावे, तू न पुढे जाता मागेच राहावे. आणि तू जर तुझ्यासाठी चांगल्या इच्छा करतोस तर त्यासाठी प्रयत्न करणेही तुझ्याच हाती आहे. बाळा, मी सतत तुझ्या मागे उभा आहे, तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तू पुढे जाणे थांबवू नकोस. तुला ज्या ठिकाणी अडकल्यासारखे वाटते त्या क्षणाला माझा धावा कर, माझे स्मरण कर. काही काळातच तू चमत्काराचा अनुभव करशील आणि तुला पुढील मार्ग दिसू लागेल. मला माहित आहे, या जीवनात अनेक अडचणीचा सामना तुम्ही करत आहात. काही काळापासून काही अडथळे वारंवार तुमच्या मधात, तुमच्या कार्यात उत्पन्न होत आहेत. पण त्यातूनही मार्गक्रमण करण्यासाठी मी तुला तो मार्ग दाखवत आहे, ज्यामुळे तुझे जीवन अधिक सोपे आणि सहज व्हावे. बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच तू हा परम पवित्र संदेश ऐकत आहेस. हा आध्यात्मिक संदेश ऐकण्याची ताकद त्यांच्यातच आहे जे माझे प्रिय बाळ माझ्यावर मनापासून प्रेम करतात, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि मीही त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मदत करतो. त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांच्या मार्गात देतो. बाळा, विचार करणे थांबव, कारण कृतीवर लक्ष केंद्रित करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. जे कोणी आज तुझा द्वेष, राग, तुझा मत्सर आणि तुझ्यावर ईर्ष्या करतात, ते तुझ्या कार्यापासून तुला दूर करू इच्छितात. तुझ्यावर खूप काही असेही आरोप होतात, ते मी पाहत आहे. पण आता ती सर्व काही वेळ जाऊन तुला सुखाची, आनंदाची वेळ प्राप्त होणार आहे. तुझे प्रत्येक कार्यात तू यशस्वी देव होणार आहेस. बाळा, त्या विचित्र लोकांकडे लक्ष देणे बंद करा, जे तुम्हाला तुमच्या कार्यापासून मागे खेचू इच्छितात, जे तुमची प्रगती होऊ देऊ इच्छित नाहीत, जे फक्त तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्यापर्यंत वारंवार येतात आणि ज्या क्षणाला तुम्हाला त्यांची आवश्यकता असते त्या क्षणाला मात्र ते तिथून कधीही तुम्हाला दिसत नाहीत, सापडत नाहीत. देव म्हणतात, बाळा, इतरांची मदत करणे तितकेच आवश्यक आहे. ते एक चांगले कर्म आहे. पण जर तुझ्या वेळेस ते निरंतर त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्यांना मदत करणे थांबव, कारण ती मदत नसून ते तुझा फायदा घेत आहेत. बाळा, असे खूप काही तुमच्या मार्गातही येत असतील. तू जर माझ्या या मताशी सहमत असशील तर होय स्वामी, मी सहमत आहे असे टाईप कर. बाळा, मी तुझे नुकसान कधीही होऊ देणार नाही आणि जे तुझ्याजवळून विनाकारण फक्त फायद्यासाठी तुझ्यापर्यंत येतात, आता त्यांचा मार्ग मी वळवणार आहे. बाळा, जेव्हा तुम्ही सर्व काही करू इच्छिता, चांगले कर्म करून कुणाला मदतीचा हातही देऊ इच्छिता, पण कुणी वारंवार तुमचा गैरफायदा घेत असतील तर त्या ठिकाणी तुमची फसवणूक मी होऊ देणार नाही. जेव्हा
तुम्ही त्यांच्याकडे वळू लागता तेव्हा देव तुम्हाला ते स्थानही दाखवतात की तुम्ही मदत कुठे करावी, कुणाला करावी. जर तुम्ही ते योग्य मार्गदर्शन प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा. देव तुमच्या जीवनातील निराशेच्या जागा आशेने भरून काढण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस. विनाकारण ज्यांनी तुला दुखावले आहे, आता रडण्याची वेळ त्यांची आहे. तुझे रडणे थांबवण्यासाठी तुझे क्लेश, दुःख, यातना सर्व काही जाळून टाकण्यासाठी मी आज तुझ्या पुढे आलो आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही मी जाणतो. आजपर्यंत तुला ज्यांनी कुणी बोलून खूप काही यातना दिल्या आहेत, त्या नात्यातील त्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता मात्र तुम्ही निश्चिंत राहा, कारण तुमचाच विजय पुढील काळात निश्चित आहे. आज मी घोषित करतो की तुमचा विजय निश्चित होईल, कारण तुझी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुझ्या कार्यात तुला मोठे यश प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, हा संदेश तुझ्या पुढे येणे काही नुसतं निव्वळ योगायोग नाही, तर तू पूर्ण मनाने स्वीकार करावा असा एक दैवी आशीर्वाद, एक दैवी चमत्कार आहे. बाळा, तुम्ही हा शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. स्वामी म्हणतात, बाळा, अशाश्वतावर विश्वास ठेवू नकोस, त्यावर अवलंबून राहू नकोस, कारण सत्य फक्त एकच आहे, ते म्हणजे हरिनाम, भगवंताचे नाम. कारण तेच सत्य आहे. तेच तुला शेवटपर्यंत कार्य करण्यासाठी तुला मार्ग दाखवणारा तुझा भगवंतच असेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्हाला तो मार्गही नक्कीच सापडेल. तुमचे उद्दिष्टेही तुम्ही स्पष्ट करा, कारण तुम्हाला आता त्या उद्दिष्टांसाठी कार्य करायचे आहे. जर तुम्ही आज काही गोष्टी मागू इच्छिता तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी तत्पर व्हा, कारण तुम्ही ज्या क्षणाला तत्पर व्हाल तेव्हा मोठमोठे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन मोठे मोठे चमत्कार घडू लागतील आणि तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. देव म्हणतात, तुला मी कधीही एकटा सोडत नाही. तुझ्यासाठी कधीही दुःख, यातना आणि त्रास येतात तेव्हा मी त्याही पुढे उभा राहून त्यांना थांबवण्याचा एक आशीर्वाद तुला प्रदान करतो. आणि त्या क्षणाला तू पाहतोस की तुझ्यावर येणारे संकट टाळल्या गेले आहे. तुझ्याजवळ येणारे ते खूप काही त्रास थांबले आहेत. तुझ्या इच्छा पूर्ण होत आहेत. जर तुम्ही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश या क्षणाला एकाग्र मनाने ऐकत असाल तर स्वामींची निरंतर कृपा तुमच्यावर हो. तुमच्या सर्व काही संकट दूर होत आणि तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान असे लिहायला विसरू नका. स्वामींच्या भक्तीत दंग रहा. स्वामींच्या नामात भक्तीत दंग रहा, कारण स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ अत्यंत तुम्हाला सुखद अनुभव देणारे आहे. जर तुम्ही या मंत्राचा निरंतर वारंवार जितका होईल तितका जप केलात तर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील. कदाचित भाग्यवानांना ते स्वामींचे दर्शनही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्राप्त होईल. जर तुमची स्वामींची दर्शनाची इच्छा असेल तर होय, मला स्वामींच्या दर्शनाची इच्छा आहे असे टाईप करायला विसरू नका. माऊली तुम्हाला कधी स्वप्नातून तर कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नक्कीच दर्शन देतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर माझ्या दर्शनाची ओढ लागली आहे तर मी तुला नक्कीच ते दर्शन देईल.
पण तिथपर्यंत तुझ्या कर्मांना अंतर देऊ नकोस. माझे नामस्मरण करत असताना आपले कर्म चुकवू नकोस, कारण मी तुझा देव आहे. तुझ्यावर भरपूर प्रेम, आशीर्वाद आणि चमत्कारांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. निश्चिंत रहा, माझे दर्शनही तुला लवकरच होईल, कारण तशी तुझी इच्छा आहे. तुझा देव तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. तुझ्या जवळ मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येणार आहे. तू फक्त विश्वासाने हाका मारणे थांबवू नकोस, कारण तुझा देव सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे. याला शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो आणि तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीची दिशा देवत. स्वामी माऊली निरंतर तुमच्यावर कृपा करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.